जिथे कधी कधी नवीन टीम असते, टीमला तेवढं नॉलेज नसतं, टीमला त्या क्षेत्रातला अनुभव नसतो, त्यावेळी काही टेक्निक्स आणि काही टूल्स वापरणं गरजेचं आहे जेणेकरून ते तुमच्या इक्वली परफॉर्मन्स देऊ शकतात. चौथी गोष्ट म्हणजे डॅशबोर्ड. तुमच्या ह्या सगळ्या प्रोसिजरचा एक डॅशबोर्ड असला पाहिजे. एसओपीला एकदम सोप्या भाषेत सांगतो. एसओपी म्हणजे तुम्ही उपस्थित नसताना तुमच्या टीमने ऑफ मोड व्यवस्थित इम्प्लिमेंट करणं म्हणजे एसओपी. तुमच्या टीमच्या सर्व मेंबर्समध्ये एक वाक्यता असणं म्हणजे एसओपी. कोणासमोर बोलायचं, कोणासमोर नाही बोलायचं, हा झाला सिग्नल. तुम्ही एखाद्या नवीन क्लायंटला सॉफ्टवेअर विकताय, त्याला सांगताय की आमच्या सॉफ्टवेअरमध्ये असं असं होतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही, आणि त्याच वेळेस तुमचा एक स्टाफ आतमध्ये येऊन सांगतो, सर ते आपलं क्लायंट आहे ना, त्यांचे सॉफ्टवेअर हँग झालंय. आधी आपल्याला कळलं की कुठल्या रूटने गेलं तर कमी सिग्नल लागतील, कुठल्या रूटने गेलं तर कमी ट्रॅफिक लागेल, हे कळणं म्हणजे डॅशबोर्ड. म्हणजे जर तुम्ही ऑन मोड आणि ऑफ मोडवर काम केलं तर जर तुम्ही रेग्युलरली 10 कस्टमर अटेंड करू शकत असाल तर तुम्ही 15 कस्टमर अटेंड करू शकता. प्रत्येक प्रोफेशन वाईज एव्हरी गेम हॅज डिफरंट रूल्स. टेबल टेनिसचे रूल बॅडमिंटनला लागू होते. नमस्कार मित्रांनो, उद्योग एक्सपर्टच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण ऐकत आहोत डॉक्टर सागर गोपाळे सरांना. आणि जसं की आपण 2 पॉडकास्टमध्ये मागच्या ऐकलं की एक म्हणजे स्विच मोड म्हणजे नक्की काय, दुसऱ्याच्यात स्विच मोड तो कसा अप्लाय करायचा, प्रत्येक व्यवसायासाठी तो कसा अप्लाय करायचा आहे, हे सगळं तुम्ही एक्सप्लेन केलं. आणि त्यात बऱ्याचशा प्रेक्षकांचे काही क्वेश्चन्स आलेत. तर त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की स्विच मोड अप्लाय करताना तुम्ही सांगितलं की ट्रिगर पॉईंट आहे, त्याच्यानंतर डिफॉल्ट मोड आहे, त्याच्यानंतर तुम्ही तो आणखी सोपा करून सांगितला ऑन मोड, ऑफ मोड. आता ऑफ मोड टीमनी करायचा आहे किंवा आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांनी करायचा आहे, तर त्यामध्ये तो नक्की कसा इम्प्लिमेंट करायचा, आणि ऑन मोड म्हणजे एक्झॅक्ट कसा तो इम्प्लिमेंट करायचा, आणि तो इम्प्लिमेंट करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत का, काही टूल्स आहेत का, हे समजून घ्यायचं आहे आम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये. नक्कीच सर. आपण अगदी स्विच मोडला सोप्या भाषेत मागच्या वेळेस सांगितलं आणि ऑन मोड आणि ऑफ मोडमध्ये डिवाईड केलं. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ऑन मोड आणि ऑफ मोड म्हणजेच ट्रिगर पॉईंट आणि डिफॉल्ट मोड ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि जर त्या तितक्याच महत्त्वाच्या असतील तर ट्रिगर पॉईंटसाठी किंवा ऑन मोडसाठी आपण खूप वर्ष ट्रेनिंग घेतलं आहे, खूप वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स आहे, म्हणून तो खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतो. पण ऑफ मोड हा आपल्या टीमवर अवलंबून आहे आणि बऱ्याच वेळा टीम अनुभवी नसते, नवीन स्टाफ जॉईन झालेला असतो. अशा वेळी तो ऑफ मोड पण ऑन मोड एवढाच महत्त्वाचा आहे, तो तेवढाच चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. म्हणून ऑफ मोडसाठी जिथे कधी कधी नवीन टीम असते, टीमला तेवढं नॉलेज नसतं, टीमला त्या क्षेत्रातला अनुभव नसतो, त्यावेळी काही टेक्निक्स आणि काही टूल्स वापरणं गरजेचं आहे जेणेकरून ते तुमच्या इक्वली परफॉर्मन्स देऊ शकतात. ते टूल्स आणि टेक्निक काय आहेत ते एक्सप्लेन करा सर. बघा, सोप्या भाषेत सांगायचं ना तर आपण असं करूया, ABCD 4 पॉईंट्स घेऊया आणि हे 4 पॉईंट्समध्ये आपण त्याला डिवाईड करूया की ऑफ मोड नक्की कसा ट्रेन करायचा, आपल्या टीमला ऑफ मोडसाठी कसं ट्रेन करायचं. सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे SOP. दुसरा मुद्दा आहे की हँडओव्हर सिस्टीम. तिसरा मुद्दा आहे की सिग्नल्स. तुमच्या टीमला आणि तुम्हाला सिग्नल्स एकमेकांना पास करता आले पाहिजे की कधी सरांकडे जायचं आहे, कधी सरांकडे न जाता आपल्याला हँडल करायचं आहे. आपल्याला हँडल करताना काही अडचण आली तर कधी सरांकडे जाऊन सजेशन घ्यायचं किंवा कस्टमर सरांकडे न जाता आपल्याला काय सरांची कम्युनिकेट करता येईल. चौथी गोष्ट म्हणजे डॅशबोर्ड. तुमच्या ह्या सगळ्या प्रोसिजरचा एक डॅशबोर्ड असला पाहिजे. ओके, म्हणजे 4 एक तुम्ही सांगितलं SOP, त्याच्यानंतर हँडओव्हर सिस्टीम, त्याच्यानंतर सिग्नल्स आणि डॅशबोर्ड. तर सर आता नक्की SOP म्हणजे काय आणि ती कशी इम्प्लिमेंट करायची? बघा, SOPला एकदम सोप्या भाषेत सांगतो. SOP म्हणजे तुम्ही उपस्थित नसताना तुमच्या टीमने ऑफ मोड व्यवस्थित इम्प्लिमेंट करणं म्हणजे SOP. परत एकदा सांगतो, तुम्ही उपस्थित नसताना तुमच्या टीमने ऑफ मोड तुमच्या इतकाच चांगला इम्प्लिमेंट करणं म्हणजे SOP. आपण नेहमी ऐकत असतो की स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम, जसं म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम, पण ते इतक्या सोप्या भाषेत आज पहिल्यांदा ऐकतो की जर मी माझ्या व्यवसायामध्ये उपस्थित नाही आहे, अवेलेबल नाही आहे, तर माझ्या टीमने काय काम करायचं, ते काम कसं केलं पाहिजे, याच्या काही प्रोसिजर्स फायनल करणं म्हणजे SOP. सर आता जितक्या सोप्या भाषेत तुम्ही SOP सांगितलं ना, तितक्याच सोप्या भाषेत डेली हँडओव्हर सिस्टीम आहे जी तुम्ही आत्ता सांगितली की हँडओव्हर सिस्टीम, तर ती थोडी एक्सप्लेन करा सर. त्याच्यासाठी आपल्याला अजून SOP एक्सप्लेन करावी लागेल तर आपल्याला हँडओव्हर सिस्टीम इझिली समजेल. नक्कीच. तर आता उदाहरण देऊन सांगतो की आमचं डेंटल क्लिनिक आहे. SOP म्हणजे काय की पेशंट क्लिनिकमध्ये एंटर झाल्या पेशंटचं डॉक्टरांशी इंटरॅक्शन होत नाही. पेशंट आलं की रिसेप्शनला त्याचं फॉर्म भरला जातो, त्याची माहिती घेतली जाते, नाव काय, कुठून आले, वय किती आहे,
काय त्रास होतो, किंवा जुनं पेशंट असेल तर मागच्या वेळी काय ट्रीटमेंट झाली, आज कशासाठी बोलवलं आहे, किती वाजताची अपॉइंटमेंट होती, आज काही टेस्ट करायचे आहेत का, एक्सरे करायचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आजच्या सगळ्या प्रोसिजरला किती खर्च येणार आहे, त्याचं बिलिंग आधी झालं आहे का, किंवा आज बिलिंग करायचं असेल तर ते बिलिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर होणं अपेक्षित आहे. त्यानंतर पेशंट आतमध्ये येईल, डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट करतील, आणि ती ट्रीटमेंट झाल्यानंतर पुन्हा बाहेर गेल्यानंतर काही पोस्ट ऑपरेटिव्ह इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत का, पुढची अपॉइंटमेंट कधी द्यायची, किती वाजता द्यायची, त्या अपॉइंटमेंटसाठी काही पेशंटला तयारी करून यायची का, जेवण करून यायचं का, उपाशी यायचं, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन पुन्हा टीमने त्यांना देणं आहे. तर याच्यासाठी एक स्टँडर्ड प्रोटोकॉल असेल तर उद्या रिसेप्शनिस्टला असं आपण बघू की अनिल नावाचं कॅन्डिडेट असेल, सुनील नावाचा कॅन्डिडेट असेल, किंवा तिसरा अजून एखादा राम नावाचा कॅन्डिडेट असेल, तर कोणीही असलं तरी तो तेच बोलेल, तेच वाक्य बोलेल जे डॉक्टर बोलू शकतात किंवा जे डॉक्टरांनी बोललं पाहिजे, तेच वाक्य रिपीट होणं म्हणजे SOP. म्हणजे थोडक्यात आपण कुठल्याही मोबाईल कंपनीला कॉल केला तर कायम बॉबच बोलत असतो किंवा जॉनच बोलत असतो. तो जॉन म्हणजे एकच व्यक्ती नाही ना, कारण हजारो कस्टमर जेव्हा त्यांना फोन करतात तेव्हा त्यांच्या एकच माणूस नसावा. म्हणजे SOP म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या प्रोसिजर्स आहेत. तुमच्या टीमच्या सर्व मेंबर्समध्ये एक वाक्यता असणं म्हणजे SOP. सर डेली हँडओव्हर सांगितलं, SOP सांगितलं तुम्ही, आता तुम्ही सिग्नल्सबद्दल सांगितलं. नक्की हे सिग्नल्स म्हणजे काय? सिग्नल म्हणल्यावर आम्हाला एकच सिग्नल कळतो, तो म्हणजे मोबाईलचा सिग्नल. तर ते थोडं व्यवसायात कसं आता सिग्नलसाठी आपण हँडओव्हर सिस्टीमकडे बघूया. तर आता SOP झाल्या, तर हँडओव्हर सिस्टीम म्हणजे काय की रोज सकाळी आल्यानंतर 10 मिनिटामध्ये तुम्ही त्यांना समजावून सांगणं की आज आपल्याला हे आहे. मग रिसेप्शन सांगणं, सर आज ह्या अपॉइंटमेंट आहेत, हे पेशंट येणार आहेत. मग तुम्ही सांगणं की ह्या पेशंटला आपल्याला हे करायचं, ह्या पेशंटचं हे करायचं, याला जाताना हे सांगायचं, याला जाताना हे सांगायचं. हे सगळं 10 मिनिटामध्ये सकाळचं ब्रीफ घेणं, सांगणं, आणि संध्याकाळी परत ते रिसेप्शनिस्टने येऊन कळवणं की, किंवा जेव्हा त्याचा ड्युटी टाईम संपणार असेल तेव्हा, की हां आज एवढं तुम्ही मला सांगितलं होतं, हे मी केलं. किंवा ती चेकलिस्ट असणं की ते बाहेरच डॉक्टरशी न बोलता ज्या चेकलिस्ट करेल की हे केलं, किंवा बॉसशी न बोलता चेकलिस्ट करेल की आज हे मला काम होतं, हे मी केलं. ही झाली हँडओव्हर सिस्टीम. म्हणजे सिनियरने किंवा बॉसने टीम मेंबर्सला सकाळी काम डिस्ट्रीब्यूट करून देणं, आणि ते झालेलं काम कसं झालं आहे त्याचं रिपोर्टिंग करणं म्हणजे हँडओव्हर सिस्टीम. म्हणजे बॉस टू स्टाफ अँड स्टाफ टू बॉस, ही झाली हँडओव्हर सिस्टीम. म्हणजे थोडक्यात ओनरशिप किंवा त्याचं काम डेलिगेट करणं खालच्या टीमकडे, आणि त्या डेलिगेट केलेल्या कामाचं रिपोर्टिंग पुन्हा त्यांनी करणं. म्हणजे हा बाय डायरेक्शनल फ्लो आहे. हा युनिडायरेक्शनल फ्लो असला तर आपल्याला कळत त्यांनी किती काम केलंय, काय प्रॉब्लेम्स आलेत. हा युनिडायरेक्शनल फ्लो म्हणजे लोकांना वाटतं ऑटो मोड, पण तसं नसतं. तो बाय डायरेक्शनल असला पाहिजे, तर तुम्हाला त्याचे फीडबॅक्स पण येतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी ठरवते. ओके. आणि मग सिग्नल्स म्हणजे काय सर? सिग्नल्स नक्की कसे इम्प्लिमेंट? आता काय होतं, आपण SOP ठरवल्या, हँडओव्हर सिस्टीम दिली, सकाळी सगळं सांगितलंय की आज काय काय करायचं, कोण कोण येणार आहे, कुठल्या क्लायंटला काय करायचं. पण हे सगळं करत असताना पण कधी कधी काय होतं, एखादी अडचण येते, त्या स्टाफला असं वाटतं की इथं मी स्टक झालो, किंवा मला आता कळत नाही काय करायचं, तर मला सरांशी बोलायला पाहिजे किंवा हे करायला पाहिजे. मग पण त्याच वेळेस नेमकं सर कुठल्या तरी एखाद्या मीटिंगमध्ये असतील, किंवा आतमध्ये डॉक्टर असतील, एखादं महत्त्वाचं ऑपरेशन करत असतील, मग त्यावेळेस जाऊन त्यांना डिस्टर्ब करायचं का की नाही करायचं, आणि जर तेव्हा नाही करायचं तर किती वेळाने त्यांना हे सांगायचं. मग ते ऑपरेशन संपल्यावर दुसरा पेशंट यायच्या मधल्या पिरियडमध्ये जाऊन काही सजेशन्स घ्यायचे आहेत का, काही गाईडलाईन घ्यायच्या आहेत का. हा म्हणजे झाला सिग्नल की कधी जायचं, कधी नाही जायचं, कोणासमोर बोलायचं, कोणासमोर नाही बोलायचं, हा झाला सिग्नल. सर तुम्ही सांगताना एकदम कनेक्ट झालो की बऱ्याचदा असं होतं की आपण स्टाफला सांगितलेलं असतं एखादं काम आणि तो स्टक होतो, आणि आपला एखादा कस्टमर किंवा क्लायंट आलेला असतो, त्याच्याशी आपली मिटिंग चालली, आणि मग संध्याकाळपर्यंत ते काम होत नाही, आणि संध्याकाळी आपण विचारलं का तो सांगतो सर तुम्ही मिटिंगमध्ये होते. किंवा हा झाला एक मुद्दा की तुम्ही मिटिंगमध्ये होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता अशी दुसरी सिच्युएशन की तुम्ही आपलं क्लायंट आहे ना, त्यांचे सॉफ्टवेअर हँग झालंय. आता तुम्ही त्याला कमिट केली की असं होत नाही, आणि तुमचा स्टाफ जे सांगते की सर हँग झालंय, हा विरोधाभास झाला ना की फ्रिक्शन होतं. मग तो पुढचा कस्टमर विचार करतो, मग त्याला हे कळणं की हा कस्टमर कशासाठी बसला, याच्यासमोर आपण काय सांगायचं किंवा काय नाही सांगायचं, किती वेळ थांबायचं, हे झालं सिग्नल्स. किंवा तो काही सांगत असताना तुम्ही त्याला तिथेच थांबवणं आणि त्याला सांगणं की 5 मिनिटं मी सरांशी बोलतो मग आपण बोलूया, हा झाला सिग्नल. हे सिग्नल जर प्रॉपर गेले ना तर ट्रॅफिक जाम होत नाही, आणि ट्रॅफिक जाम होऊ द्यायचे नसेल तर सिग्नलवर लक्ष देणं गरजेचं. थोडक्यात आपण स्विच मोड इम्प्लिमेंटेशनचे टूल बघतोय, त्याच्यात तुम्ही क्रमवार सांगताय. SOP सांगितलं तुम्ही, हँडओव्हर सिस्टीम सांगितली, म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की
कोणीतरी सांगत असतं की आमच्याकडे उधारी चालत नाही, ॲडव्हान्स पेमेंटमध्ये काम करतो, असं तुम्ही एखाद्या कस्टमर सांगताय आणि तेवढ्यात कोणीतरी येतो तर सांगतो सर त्या कस्टमरने आपल्याला 3 महिने झाले पैसे दिले नाही. थोडक्यात सिग्नल्सवरती जसं ट्रॅफिक हवालदाराचं काम आहे की तुम्ही ह्या रूटला जा, त्या रूटला थांबा, सिग्नल्स कळले तर ट्रॅफिक जॅम होत नाही, ॲक्सिडेंट होत नाही. तसंच आपल्या व्यवसायात देखील आपल्या सिग्नल्स कळले तर ट्रॅफिक जॅम होणार नाही. सर आता तुम्ही SOP सांगितलं, हँडओव्हर सिस्टीम सांगितले, सिग्नल्स सांगितले, आता डॅशबोर्ड सर. आता खूप एकदम आपण महत्त्वाच्या पॉईंटवर राहतो. आता डॅशबोर्ड खूप समजून सांगणं सोपं आहे. आता आपण सिग्नल बघितले, ट्रॅफिक जाम बघितली, ॲक्सिडेंट कसे होतात ते बघितलं. आता डॅशबोर्ड कसा, तुम्हाला उद्या एखाद्या ठिकाणी जायचं आहे, समजा असं तुम्हाला एका सिटीमधनं एका पॉईंटवर दुसऱ्या पॉईंटवर जायचं आहे, पण तुम्हाला माहिती नाही की आता कसं जाऊ, मी बाईक घेऊन जाऊ, कार घेऊन जाऊ. मग तुम्ही काय करता, गुगल मॅप ओपन करता आणि मग 3 रूट ऑप्शन असेल, तुम्ही बघता कुठे ट्रॅफिक जाम आहे, कुठे कमी वेळ लागेल, शॉर्टेस्ट रूट कुठला आहे, आणि मग तुम्ही तिथून जात. तिथे गेल्यानंतरही तुम्हाला सिग्नल फॉलो करायचेच आहेत, पण तरी पण आधी आपल्याला कळणं की कुठल्या रूटने गेलं तर कमी सिग्नल लागतील, कुठल्या रूटने गेलं तर कमी ट्रॅफिक लागेल, हे कळणं म्हणजे डॅशबोर्ड. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या समोर अवेलेबल असणं म्हणजे डॅशबोर्ड. ट्रॅव्हलिंगसाठी जसं आपण गुगल मॅप वापरतो तसं रोजच्या बिझनेसमध्ये एखादा असा मॅप वापरणं किंवा एखादी अशी टूल वापरणं म्हणजे डॅशबोर्ड. मग आता डॅशबोर्ड तुम्हाला सांगणं सोपं आहे. म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये आहात तर कुठल्याही बिझनेसचा डेली जे काही ऑपरेशन्स असतात किंवा डेली जे काही प्रोसेस असतात त्याचा एक डॅशबोर्ड बनला आणि तिथे आपल्याला कळलं की आज 11 वाजता याची अपॉइंटमेंट आहे, 12 वाजता याची अपॉइंटमेंट आहे, 3 वाजता हा कस्टमर येणार, याचे हे प्रॉब्लेम्स आहेत, हे तुम्हाला तुमच्या टीमने ब्रीफ केलेलं आहे की ह्या कस्टमरचा हा प्रॉब्लेम आहे किंवा नवीन कस्टमर याचे हे एक्सपेक्टेशन्स आहेत. तर तुम्हाला मीटिंग करणं सोपं जातं. 3 वाजताची मीटिंग करत असताना तुम्हाला माहिती असतं 4:30 वाजता कोण कस्टमर येणार, त्याचं काय पॉईंट आहे. म्हणजे 3 वाजता तुम्ही प्रिपेअर असता 4:30च्या मीटिंगसाठी किंवा 3 वाजताच्या मीटिंगसाठी तुम्ही 11 वाजताच तुमच्या मनाची तयारी केलेली असते. हे जरा डॅशबोर्डचा बेनिफिट. डॅशबोर्ड म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये जसा कारचा डॅशबोर्ड असतो की ज्याच्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. म्हणजे पेट्रोल कमी झालंय का, फिल्टरमध्ये काय ऑइल संपलंय का, ऑइल टाकायचंय का, बेल्ट लावलाय किती की नाही आहे, लावलाय. बेल्ट लावलाय की नाही, एखादं डोअर ओपन आहे का, ह्या सगळ्या गोष्टी अशा दिसतात. तसं तुम्ही प्रत्येक व्यावसायिकाला जर असं डॅशबोर्ड करून दिला त्याच्या ऑपरेशनसाठी, रोजच्या प्रोसिजरसाठी, त्याचं काम खूप सोपं. सर आता ह्या सगळ्या टेक्निक झाल्या, पण ह्या टेक्निकचे बेनिफिट्स काय आहेत किंवा कसे आहेत? हा, त्याचे बेनिफिट्स जसं आपण आता बघितलं, सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट काय की ह्या सगळ्या टूल्स अँड टेक्निक्स वापरल्या तर तुमचा ऑफ मोड खूप इझिली आणि खूप स्विफ्टली इम्प्लिमेंट होतो. त्याच्यामुळे तुम्ही एक्झर्ट होत नाही, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला इंटरफिअर करायची गरज पडत नाही. दुसरी गोष्ट, खूप क्वालिटी मेंटेन होते किंवा कस्टमरची इंटरॅक्शन तुटत नाही. ह्या सगळ्या प्रोसेस कस्टमरला असं कुठेच वाटत नाही की सर माझ्याशी बोललेच नाही किंवा सरांनी मला वेळच दिला नाही किंवा आता सरांच्या गर्दीमुळे मला वेळच मिळत नाही, ही राहत नाही. म्हणजे तुमचं एक्झर्शन वाचतं. दुसरी गोष्ट, तुमची क्वालिटी कंट्रोल होते. तिसरी गोष्ट, कमी वेळामध्ये तुम्ही जास्त काम करू शकता. म्हणजे जर तुम्ही ऑन मोड आणि ऑफ मोडवर काम केलं तर जर तुम्ही रेग्युलरली 10 कस्टमर अटेंड करू शकत असाल तर तुम्ही 15 कस्टमर अटेंड करू शकता. आणि सगळ्यात चौथी गोष्ट, ह्या सगळ्यामध्ये तुमची टीम डेव्हलप होते. जर तुम्हाला एक्सपान्शन मोडला जायचं आहे, भविष्यात तुम्हाला ऑटो मोडला जायचं आहे, तर तुमची टीम डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि किती चांगल्या कॉलेजमधनं डिग्री घेऊन तुमचा स्टाफ आलेला असेल, किती चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं पासआउट होऊन आलेला असेल, तरी तुमच्या व्यवसायात आल्यानंतर त्या ॲटमॉस्फिअरला, त्या वातावरणामध्ये तुमच्या कस्टमरचे काय मानसिकता आहे, त्या सगळ्याला मॅच करून कसं काम करायचं हे त्याला शिकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, सिग्नल्स असतील, डॅशबोर्ड असेल, SOP असतील, हँडओव्हर सिस्टीम असेल, ह्या सगळ्याचा उपयोग होतो. आणि मग तो एक 5-6 महिन्यात तो ट्रेन होतो आणि मग सिग्नल्स कमी होतात. म्हणजे रेड सिग्नल फार वेळा लागत नाही, येलो सिग्नलवर काम होऊन जातं किंवा ग्रीन सिग्नल कंटिन्युअस राहतो. हे होणं हा त्याचा बेनिफिट. थोडक्यात आपण जर एखाद्या रूटला निघालो आणि तो रूट जर आपला कायमचा असेल तर आपल्याला माहित असतं की मग गुगल मॅप बघायची पण जास्त वेळ गरज पडत नाही. किंवा कधी कधी गुगल मॅप काहीतरी चुकीचं सांगतो हे तुमच्या लक्षात येणं हा तुमच्या स्विच मोडचा बेनिफिट आहे. सर आपण आता 3 पॉडकास्टमध्ये आपण हा सगळा डिवाइड केला. त्याच्यामध्ये आपण स्विच मोड म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्यासाठी व्यवसायांसाठी कसा वापरायचा, त्याच्यानंतर टेक्निक्स बघितले. सर एकदम छोट्या कमी शब्दामध्ये सारांश जर ह्या सगळ्या पूर्ण सिस्टीमचा कळाला तर आमचं भाग्य आहे. मग समराईज करायचं असेल तर स्विच मोड म्हणजे सेल्फ मोड आणि ऑटो मोडचा सुवर्ण मध्य. तुम्ही प्रत्येक वेळेस उपस्थित नसणं पण योग्य वेळी उपस्थित असणं म्हणजे स्विच मोड. स्विच मोडला कुठे जायला पाहिजे, ज्याचा सेल्फ मोड परफेक्ट झाला आहे, तुम्ही ब्रेक इव्हन पॉईंट क्रॉस केला आहे, 2 वर्षापेक्षा जास्त वेळ तुमच्या व्यवसायात झाला आहे आणि तुमच्या एक लॉयल कस्टमरचा क्राऊड तुमच्याकडे आहे की जो तुमच्यावर भरोसा ठेवतोय, हे झाल्यानंतर तुम्ही स्विच मोडला गेलं पाहिजे. तोपर्यंत स्विच मोडला जाण्याची घाई करता कामा नये. तिसरी गोष्ट, प्रत्येक प्रोफेशन वाईज एव्हरी गेम हॅज डिफरंट रूल्स. टेबल टेनिसचे रूल बॅडमिंटनला लागू होत,
त्याप्रमाणे प्रत्येक प्रोफेशन वाईज तुम्हाला तुमची स्विच मोड डिझाईन करायला लागेल. त्याच्यासाठी ऑन मोड आणि ऑफ मोडवर काम करावं लागेल. ऑफ मोड चांगला इम्प्लिमेंट होण्यासाठी टेक्निक्स वापरायला पाहिजेत. तर कुठल्या टेक्निक्स आहेत? SOP आहे, हँडओव्हर सिस्टीम आहे, सिग्नल्स आहे आणि डॅशबोर्ड आहे. या 4 गोष्टींचा वापर करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ऑफ मोडवर काम करू शकता आणि ते यशस्वी करू शकता. ऑन मोडवर तुम्ही आहेच यशस्वी, म्हणूनच तुम्ही स्विच मोडला आलात. ऑन मोड आणि ऑफ मोड यशस्वी झालं की तुमचा व्यवसाय वाढणार आहे आणि खूप कमी एक्झर्शनमध्ये क्वालिटी टाईम देऊन तुम्ही कमी वेळात जास्त बिझनेस करू शकता. नक्कीच सर. मित्रांनो, आपण जो डॉक्टर साहेबांनी आपल्याला जो काही सल्ला दिला आहे किंवा स्विच मोडबद्दल जे काही गोष्टी सांगितल्या, यात जर प्रत्येक कुणाला काही वाटत असेल की माझ्या बिझनेसबद्दल मला काही क्वेश्चन्स आहेत किंवा काही अपेक्षा आहेत त्या विचारायचं असतील, तर नक्की ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही स्वतःचा नंबर टाकून तो प्रश्न विचारू शकता. आम्ही त्या प्रश्नाला घेऊन डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि साहेब तुमच्याकडे नक्की आमची विनंती राहील की आमच्या प्रेक्षकांना तुम्ही त्याची उत्तर द्या. परत एकदा आपण अशाच पॉडकास्टमध्ये भेटूयात आणि असेच नवीन पॉडकास्ट ऐकण्यासाठी नक्की बघत राहा उद्योग एक्सपर्ट.